बुधवारी दुपारची वेळ होती. बातमी आली होती पंढरी शेठ फडके यांच्या निधनाची. कारण होतं हृदयविकाराचा झटका. क्षणात या माणसाचं स्टेटस अनेकांच्या मोबाईलवर दिसू लागलं होतं. पंढरी शेठ फडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा आशयाचे बॅनर जागोजागी झळकू लागले होते. कुणी म्हणत होतं गोल्डन मॅन, कुणी म्हणत होतं बैलगाडा शर्यतींचा बेताज बादशहा, तर कुणी म्हणत होतं बिनजोड छकडेवाला. काहीही म्हणा, पण या माणसाचे क्रेज खतरनाक होते. हा माणूस नेमका कोण होता आणि त्याला मृत्यूने नेमकं कसं गाठलं, याच विषयावर आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी मृदुला आणि थोडक्यात मध्ये तुमचं स्वागत आहे. अंगभर पांढरे कपडे, पायात पांढरी चप्पल आणि डोक्यावरही पांढरीच टोपी, गळ्यात किलोभर सोनं, बसायला ऑडी गाडी, खिशात पिस्तूल, अशी ही आसामी, गाव पनवेल जवळचं विहीघर, शौक बैलगाडा शर्यत. याच बैलगाडा शर्यतीनं पंढरी शेठ फडकेंना महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवलं. आपल्याकडे गोल्डन मॅन लोकांची क्रेज आहे. अनेक गोल्डन मॅन तुमच्या आजूबाजूला तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र गोल्डन मॅन असूनही इतरांपेक्षा वेगळा असलेला फक्त पंढरी शेठ फडकेच होता. या माणसाच्या मृत्यूची बातमी आली आणि क्षणात इंटरनेट पंढरी शेठ फडकेमय झालं. पण तुम्हाला माहित आहे का, या माणसाचा मृत्यू नेमका झाला कसा? फक्त हार्ट अटॅक एवढंच कारण त्यामागे नाहीये, तर त्यामागचा इतिहास फार मोठा आहे आणि तो आपल्याला आधी समजून घ्यायला हवा. पद, पैसा आणि प्रसिद्धी याची हव्यास जडली तर माणूस काय करेल सांगता येत नाही. पंढरी शेठ फडके या नावासोबत सुद्धा हेच झालं. पंढरी शेठकडं पैसा अमाप होता. अंगावर किलो किलोनं सोनं घालायचा हा माणूस. मात्र त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ती बैलगाडा शर्यतीनं. बैलगाडा शर्यत हा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जीवकी प्राण. कोरोना काळात या शर्यतीवर बंदी आली होती. ही बंदी उठवण्यासाठी ज्या लोकांनी प्रयत्न केले त्यात एक नाव पंढरी शेठ फडकेचं सुद्धा होतं. बंदी उठवली तसं हे नाव अधिक झळकून निघालं. असं म्हणतात पंढरी शेठला हा नाद फार जुना होता. 1986 सालापासून तो बैलगाडा शर्यतींचा चाहता होता. त्यांचे वडील बैलजोड घेऊन शर्यतीला जायचे तेव्हापासून त्यांना हा नाद लागला होता. कोरोना काळानंतर जसं रील्सचं प्रस्थ वाढलं तसंच पंढरी शेठ फडके हे नाव रील्सवर गाजू लागलं. एवढंच नव्हे तर या माणसानं स्वतःच्या नावाची गाणी सुद्धा म्हणून घेतली होती. हा माणूस जेव्हा बैलगाडा शर्यतींच्या ठिकाणावर जायचा तेव्हा हीच गाणी या माणसाच्या एंट्रीसाठी वाजवली जायची. एंट्री सुद्धा जगावेगळी असायची. पंढरी शेठच्या आलिशान गाडीवर गादी टाकलेली असायची आणि त्याच गादीवर बसून हा माणूस कार्यक्रमाच्या ठिकाणी एंट्री मारायचा. अशा एंट्री न बघणारे बघतच राहायचे आणि पंढरी शेठचं नाव सुद्धा व्हायचं. पुढे त्यांचे रील्स व्हायरल व्हायला लागले तसा हा माणूस महाराष्ट्रावर पोहोचला. आपल्याकडे एकाच क्षेत्रात शर्यत करणाऱ्यांची कधीच कमी नसते, तशीच ती बैलगाडा शर्यत सुद्धा नाही. ईर्षा, वाद विवाद यांचं नातं या स्पर्धेसोबत घट्ट जोडलेलं आहे. एकमेकांना टस्सल देण्यातून पहिल्यांदा वाद आणि नंतर वैर कधी पेटेल हे सांगता येत नाही. बैलगाडा शर्यतींच्या चढाओढीच्या राजकारणात पंढरी शेठ फडकेचे वाद झाले नसते तरच नवल. नुसते वाद झाले नाहीत तर त्यांचं वैरात सुद्धा रूपांतर झालं. वर्षभरापूर्वी अंबरनाथमध्ये झालेल्या बैलगाडा शर्यती दरम्यान असाच एक वाद झाला आणि पंढरी शेठ फडके यांच्या गटाकडून विरोधी गटातील राहुल पाटील यांच्या गाड्यांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या घटनेची चर्चा साऱ्या महाराष्ट्रात झाली. या प्रकरणी पंढरी शेठ फडकेला अटक सुद्धा झाली. तसं पंढरी शेठ फडके आणि वादाचं नातं जुळच आहे. एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सुद्धा हवेत गोळीबार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. मात्र राहुल पाटील प्रकरणात पंढरी शेठ फडके यांना झालेली तुरुंगवारी त्यांच्यासाठी चांगलीच जीवघेणी ठरली. या प्रकरणात पंढरी शेठला नुकताच जामीन मिळाला होता. मात्र तुरुंगात असताना त्यांचा जुना आजार बळावला होता. जेलमधून बाहेर आल्यानंतर पंढरी शेठ फडके यांची प्रकृती खालावली होती. मात्र अशा परिस्थितीतही त्यांची बैलगाड्यांची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. बैलगाडा शर्यत असली की ते हमखास हजर राहायचे म्हणजे राहायचेच. त्यांचे समर्थक हे त्यांना अक्षरशः उचलून गाडीत बसवत होते. अशी परिस्थिती असतानाही त्यांनी आपला नाद सोडला नाही. अखेर अशाच एक शर्यतीवरून परत येत असताना गाडीतच त्यांना मृत्यूनं गाठलं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं. पंढरी शेठ फडके यांच्या जाण्यानं बैलगाडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र गुन्हेगारींमुळे चांगली माणसं लवकर संपतात याची सुद्धा या निमित्तानं चर्चा सुरू झाली आहे.